तो काही काका कशा होतात त्याला आरोग्याच्या संदर्भात किंवा गणपती विसर्जनच्या वेळेस जेव्हा जी कामं दिली ती काही कामं त्यांनी जी माणसं इथं ठेवली होती लाईफ गार्ड म्हणून किंवा लोकांना मदत करण्याची ती तुम्ही दारू ठेवून आली होती आणि गणपती विसर्जनच्या वेळेस लोक तुमच्या नगरपालिकेने चांगलं काम केलेलं आहे म्हणून तिथं सटाकली ती पडली गणपती बाप्पाची जरा विटंबना झाली. आता बातमीदार पण सजग असल्यामुळे तिने ते बातमी केल्या नाही कारण कशाला करायची बाप्पाची बातमी आणि ती जी कामगार होती तिथं ती मीडियासमोर सांगतो की आम्ही 3 वाजता जाऊन केलं सर तो विषय काय होता त्याच्या आपण जे ते 2 लोक ठेवले होते मेन परमनंट प्रत्येक कर्मचारी आपल्या नगरपालिकेचा एक ठेवले ना जो की गणपती विसर्जन करणार होता आणि हे जे ठेकेदारांची 2 लोक होती ती फक्त कचरा गोळा करायला ठेवले. ठेकेदार रिजवान पटेल त्यांची होती ती लेबर. रिजवान पटेल कुठला आहे जिल्ह्यामधला आहे का काय ठेकेदार म्हणजे काय करतो फक्त आपण कचरा जो गणपती विसर्जनाला जास्त कचरा पडतो ना त्याच्यासाठी ते लेबर घेतले होते आणि त्याच्या व्यतिरिक्त काय ठेका घेतला त्याच्या व्यतिरिक्त सर आरोग्यात त्यांचा एकच पाणी पुरवण्याची त्याच्यात काम धरा किती रुपयाचा ठेका आहे तो सर पर पर्सन 800. किती पर्सन लावले ते आता रेग्युलर रोज कधी 10 असतात कधी 11 असतात लोक आपण आपल्या कर्मचाऱ्यांना मदत म्हणून त्यांच्यासाठी मी आता तुम्हालाही सांगतोय सीएमलाही सांगतोय त्या ठेकेदारावर कारवाई करायची त्याचं 1 रुपयाचं बिल द्यायचं नाही असं जर इश्यू तिथं झालेला आहे ऑन कॅमेरा आहे आणि त्याला जर तुम्ही जर परत फेवर केलं तर मी तुमच्याकडून मागा आहे हे असा फालतूपणा माझ्या जुन्नरमध्ये चालणार नाही. समजलं का तुम्हाला सगळ्याला मला त्याच्यावर कारवाई पाहिजे आणि ब्लॅक लिस्ट केली फ्रॉम जुन्नर नगरपालिका आणि तिथून पुढं पण आता मी आज विशिष्ट वेगळ्या कामासाठी आलो मला परत पुढं जायचं आहे पण तरी पण मी तुम्हाला 1-2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक तर त्या जिजामाता उद्यानाचं दुसरं त्या गार्डनचं स्विमिंग पूलचं नंतरचा विषय ते बॉडी अस्तित्व आल्यानंतर ठेवले लायब्ररीचं आणि अजून बरेच विषय पाण्याचा वगैरे त्यासाठी मी 15 तारखेनंतर मी तुमच्याकडे येणार आहे आणि तेव्हा मी स्वतः इथं आमसभा घेणार आहे आणि तेव्हाचे जे नगराध्यक्ष नगरसेवक होते त्यांना पण मी सगळ्यांना बोलणार आहे. मला प्रत्येक डिपार्टमेंटचा हेड तुम्ही सगळ्यांनी पाहिजे. तुम्ही काय आमचे दुश्मन नाही तुम्ही उलट जुन्नरचे आहे तिथं आम्हाला आनंद आहे पण ह्या शहरामध्ये सगळं सुसूत्रता आणि व्यवस्थितपणे पुढे येण्यासाठी ठीक आहे लोकांचा रोष आहे राग आहे ते बोलणार आहे. तुम्ही सेवक आहेत मी पण लोकांचा सेवकच आहे पण त्याच्यातून सुसूत्रता यावी त्याच्याकरता आपण ती मिटिंग घेऊ आणि तेव्हा आपण थोडे बाकीचे विषय पत्रकारांना पण बोलेल. आणि परत मी सांगतो आपल्याला जुन्नर शहराच्या नागरिकांच्या प्रती मदत करण्याच्या भावनेतून लोकांची जी भावना आहे त्याच्या दृष्टिकोनातून काम करायचं. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं याला दोष द्यायचा किंवा याला द्वेष करायचा आहे. मी माझ्या 5 वर्ष टर्ममध्ये माझ्या जवळचं जरी असं तरी त्याच्यावर कारवाई केली सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला पुढं जायचं काय असं म्हणून पहिलं आजच्या मिटिंगमध्ये ते जो ठेकेदार आहे तो काका बोलतो त्याला ब्लॅकलिस्ट करा त्याच्याकडून सगळे ठेके काढा त्याला 1 रुपया आजपासून द्यायचा नाही ठीक आहे नाहीतर मी याचा इश्यू खूप रेस करेन.